दादा, आपला 6 तारखेपासूनचा जो दौरा सुरू होतोय, या दौऱ्याबाबत आपली काय नियोजन आणि कशी तयारी? 6 जुलैला हिंगोलीला आहे, 7 जुलैला परभणीला आहे, 8 जुलैला नांदेड, 9 जुलैला लातूर, 10 जुलैला धाराशिवला आहे, 11 जुलैला बीड, 12 जुलैला जालना आणि 13ला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शांतता मराठा आरक्षण जनजागृती रॅली मराठा समाज ताकदीने पाटील जिल्ह्यातल्या मराठा समाजाला विनंती की सगळ्यांनी एक दिवस एकाच वेळी एकाच ठिकाणी आपल्या जातीसाठी आणि आपल्या जातीच्या मुलासाठी सगळ्यांना आपल्या हातातले कामं सोडून ताकदीने एकत्र आहे. काल माथुरीमध्ये काही दगडफेक झाल्याची घटना घडली, याबाबत आपलं मत काय? ती माहिती मलाही मिळाली. मी पुन्हा त्याची माहिती घेतोय. माहिती मिळाली की तिथं दगडफेक करण्यात आली. काय आता हे छगन भुजबळ बघा नादच लागलेला आहे दंगली घडून आणायची. त्याचा ती स्वभावच आहे पहिल्यापासून. शांतता राज्यात राहू द्यायची नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांनी सहज ही विषय नाही घेतला पाहिजे, कारण त्यांनी सहज घेतल्यामुळं त्याला थोडी ते मस्ती आल्यासारखा करतो. कारण आत्ताच उघडं पडलं आहे की तिथं आंतरवालीला आंदोलन सुरू आहे, त्याच्यापुढं त्यांनी बसवलं. आम्ही गोरगरीब ओबीसींना स्थानिक लोकांना दोषच देत नाही, त्यांचा दोषच नाही, घेऊन आधी लावतो. याचा तो स्वभावच आहे. त्याला तिथं दंगल घडून आणायची, वाद घडून आणायचा, संघर्ष करायचा, पेटवापेटवी करायची. गोरगरीब अडचणीत आले पाहिजे ओबीसी, आणि गोरगरीब मराठीसुद्धा अडचणीत आले पाहिजे. ही धंदाच आहे त्याचा पहिल्यापासून. त्याच्यामुळं त्यांनीच सांगितलं असं, आपल्या गाड्या फोडा, दगड हाणा, गाड्या फोडा, मी बरोबर करतो, काही चिथावणी द्या, तिथं जाऊन त्यांना डावचा, त्यांना काही वाईट बोला, ऑटोमॅटिकच मग लोक उचकत येत. म्हणजे त्याला ते डावचायची सवय लागलेली. खुन्नशीसारखं बोललं की मग ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो. त्याचे ते स्वभाव आहे. त्यांनी मग त्याच्या गाड्या त्यांनीच फोडल्याचा मला 100% डाऊट आहे त्याच्यावरती. का शक्यता असू नये? तुला इथं साधलं नाही, इथं ओबीसीत मराठ्यात मी नाही दंगल होती म्हणून का शक्यता असू नये? तू तिकडं कुंकड गेला, तू तिकडं पण साधायला लागला, तिकडे सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला स्वतःच्याच गाड्या फोडून घ्या. आता गोरगरिबांच्याच लॉस होणार गाडीचा, गोरगरीब गुंतवणार. ही धंदा त्याचा पहिल्यापासून. मी इथं होतो, मी नाही होऊ दिलं इथं काहीच. म्हणजे त्याला असं दम निघत नाही. जाती तेढे राज्यात निर्माण करायचं आणि दंगली घडवायचे हे त्याचं स्वप्न आहे. गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. फडणवीस साहेब, मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो, आणि शिंदे साहेबांना सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. ते राज्यात दंगल घडणार आहे, त्याला राज्यात शांतता नाही पाहिजे. विनाकारण तोच त्याच्या लोकांना गाड्या फोडायला लावील, गोरगरीब मराठ्यावर आरोप करायला लावील, आणि गोरगरीब मराठ्याला त्रास द्यायचं तो काम करेल. माझ्या बीड जिल्ह्यातल्या एकाही मराठ्याला त्रास नाही झाला पाहिजे. आणि मी पालकमंत्र्यांना सुद्धा सांगतो बीडच्या, की माझ्या लोकांना त्रास होता कामा नये. तो जाणून बुजून येणेच गाड्या फोडायला लावेल आणि माझ्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातल्या त्रास द्यायला लावेल. त्या माथुरे गावातल्याही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे. तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो, तो खोड्या करतोय, त्याच्या नादी लागून तुम्ही गोरगरीब लोकांवरती अन्याय करू नका. मराठ्याचे नसता याचे परिणाम मराठा समाज राज्यातला गप्प बसणार नाही आहे. तुम्ही जर हमेशा असंच करत गेला तर राज्यातला मराठा समाज गप्प बसणार नाही. कारण हे छगन भुजबळ सगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण करील, ओबीसीत करण, मराठ्यात करण. मी सांगितलेलं गृहमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी बीडच्या समजून घ्या की ह्यो दंगल घडून आणणार. याला इथंच दंगल घडून आणायची होती, पण त्याचे डाव मी या आंतरवालीच्या शिवावरती त्यांनी उपोषण बसवलं. इथंच छगन भुजबळला दंगल घडून आणायची होती, पण मी तो संघर्ष होऊ दिला नाही, दंगल होऊ दिली नाही. त्याचा तिथं डाव फेल गेलेला. म्हणून इथंसुद्धा मला दाट शक्यता वाटते की छगन भुजबळनंच हे सांगितलं की आपण आपल्याच गाड्या फोडून घ्या, तिथं जाता येताना मोगम काही बोला, आणि मग आम्ही बरोबर त्या गावावर आरोप घालतो. कारण इथं तसं झालेलं आहे. आमची 10 महिन्याची परवानगी असताना त्यांनी नाकारायला लावली, आणि आमच्या समोर परवानगी मिळाली. ही छगन भुजबळ इतका मस्तीत आलेला माणूस आहे की याने जाणून बुजून इथं ह्या गोष्टी केल्यात आंतरवालीच्या आसपास, पण इथं आम्ही तरी काय होऊ दिलं नाही. ह्यो 100% मला डाऊट आहे, आणि शक्यता का असण्याचं कारण नाही. शक्यता असू शकते की याने जाणून बुजून त्यांच्याच लोकाला सांगून गाड्या फोडायला लावल्या, आरोप गोरगरीब मराठ्यावर घालायचा, गोरगरीब मराठ्याला शिव्या द्यायला लावायच्या, आणि पुन्हा मग ते सत्तेत असल्यामुळं सत्तेचा दुरुपयोग फडणवीस साहेबांचा आणि शिंदे साहेबांची ताकद तो वापरितो, आणि सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यावर करतो.
त्या गावातल्या मातुरी गावातल्या एकाही मराठ्यांना त्रास होता कामा नये आणि इतर जातीच्याही मातुरी गावातल्या कोणालाही त्रास होता कामा नये आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास होता कामा नये हे मी पालकमंत्री साहेबांना प्रामाणिकपणानं सांगतो. तुम्ही गोरगरीब मराठ्यांवरचा अन्याय बंद करा. तिथल्या एकाही माणसाला त्रास होता कामा नये. नसता मराठी नसलेले तिकडे जातील सगळ्या राज्यातली. दोन समाजात जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी आपण काय आवाहन करणार? करतोय. मी आत्ताचं उदाहरण देतोय तुम्हाला ताजं. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आंतरवालीच्या पुढे बसलंय. कुणी त्या 2-4 दिवस मान्य नाही केलं. पण स्वतः छगन भुजबळ म्हणला हा अमयच लोक आहेत मीडियाच्या बांधवा. मी सांगितलेला डाऊट शक्यता ही सत्य निघाली. त्याला ती नादच आहे. ओबीसीचे नेते राज्यातले गोळा करायचे, चिथावणीखोर भाषणं द्यायला लावायचे, दंगली, परत असली भाषा, मराठ्यांच्या नेत्याला शिया, मराठ्यांच्या जातीला शिया, मला शिव्या, हातपाय तोडू असं बोलायला तेव लावतो. आमची परवानगी त्यांनीच रद्द करायला लावली. त्यांना परवानगी मिळाली. तेव काम तेव करतो. त्याला तिथे दंगल घडून आणायची. येता जाताना एखादी गाडी चालली ती फोडायची किंवा त्या गावात राहणाऱ्या उडीगुद्री गावात राहणाऱ्या मराठ्यांची गाड्या फोडायची, त्यांच्यावर अन्याय करायचा. किंवा आंतरवालीतल्या भेटीसाठी जर राज्यातले मराठी तिथून चालले त्याची गाडी फोडायची आणि म्हणायचं हेच काहीतरी म्हणले जाता येताना म्हणून फोडली. म्हणजे तिथं असं करून त्यांना दंगल घडवायची. हे छगन भुजबळचा डाव होता. मी ते हाणून पाडलं. माझं प्रामाणिकपणानं आव्हान आहे मराठा समाजाला आणि गोरगरीब ओबीसींना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत. मराठा समाजाला आणि गोरगरीब ओबीसींना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत. हे छगन भुजबळ राजकारणी हो दंगल घडवीन, तेढ निर्माण करीन आणि राज्यात पुन्हा त्याला सत्तेवर येऊ बसेल. पण भोगायला लागेल इथं गोरगरीब ओबीसीला, गोरगरीब मराठ्यांना कोणी येणार नाही. माझं सगळ्यांना आव्हान आहे, मराठ्यांना सुद्धा ओबीसीना शांत राहा. आणि मराठ्यांना मी केलेलं आहे. अजिबात ओबीसींना दुखवायचं नाही, त्यांच्या अंगावर जायचं नाही, यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, त्याला तो डाव टाकायचा. आणि मी आतापर्यंत नाही यशस्वी होऊ दिला आणि हो पण देणार नाही. कारण यांचं काय खरं नसतं. हे कोणाचे कोण किंवा काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागले. पण गोरगरीब ओबीसींना समजून घ्या. माझी तुम्हाला कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना, तुम्हाला समजून घ्यायचं घेण्यात नका घेऊ. पण माझं सांगणं गरजेचं आहे. तो शेवटचं सांगतो. तुमची 2 एकर जमीन आहे ती आम्ही मागितल्यावर तुम्हाला किती राग येईल? तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय तर आम्हाला नसून आम्ही किती लढणार? तुमचं नाही मागत आम्ही. तुम्ही समजून घ्या. तुमचे नेते खोटे सांगतील. तुम्हाला आरक्षण 1967ला दिले, त्यानंतर 90-89ला मंडल कमिशनने दिले. आम्ही 1884 पासून सरकारी नोंदी आहेत आमच्या, म्हणजे 150-100-150 वर्षापूर्वीच्या. तुम्ही हे समजून घ्या. तुमच्या आधीची जमीन आमची आहे. आमचा जर 7-12 असेल 5 एकरचा तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही? गोरगरीब ओबीसींना हे सांगणं माझं गरजेचं. तुम्ही नेत्याचं ऐकू नका. तुम्हाला ऐकायचं ऐका, आम्हाला काय देणं घेणं. पण सत्य पचवा, सत्य स्वीकारा. आमचे सरकारी नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट आहे आमचं. 1884ची जनगणनेच्या नोंदी आहेत आमच्या. बेळगाव, सातारा, खाणे सुमारीचं त्यावेळीचं तेही गॅजेट आहे. त्याच्यात पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात नोंदी आहेत मराठ्यांच्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, त्यात नोंदी आहेत. ज्या 1967ला ओबीसीच्या समाज 180 जाती आरक्षणात घातल्या ओबीसीच्या. मी मुद्दाम सविस्तर सांगायला लागलो की इथून पुढे ओबीसीत आणि मराठ्यात काही वाद होऊ नये म्हणून इतका वेळचा व्हिडिओ करण्याचं कारण ते की 67ला दिलं त्यावेळी 180 जाती घातल्या. त्यात कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. आणि आरक्षण हे व्यवसायानुसार दिलं आहे. मग विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे तर मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. 83 क्रमांकाला आम्ही आहेत. उलट त्याच्यानंतर काही जाती नसताना घातल्यात. 300-350-400 जाती ज्या घाल्यात ना, त्यानंतर काही पुरावा नसताना घातले तरी आम्ही विरोध नाही केला. तुम्हाला आमच्या नोंदी आहेत हे समजून घ्या. तुम्ही त्या नेत्याचं ऐकून नका जाती येते निर्माण होऊ दे. आमच्या हक्काचं आहे. आमच्या सरकारी नोंद्यात एवढंच पटवून घ्या फक्त की आमचा 7-12 आहे. मग आमचा 7-12 आहे. एखादा प्लॉट आहे किंवा एखादा घराचा आमचा 7-12 आहे तर ते घर आमचं आहे. ते तुम्ही तुमचं आहे नाही म्हणू शकत. आमचा 5 एकर शेतीचा 7-12 आहे तर ते आमचं आहे. तुम्ही तो तुमचा आहे नाही म्हणू शकत. आणि तुम्ही जर मत असाल ते तुमचं आहे तर तुम्ही दादागिरी करताय आमच्या. याचा अर्थ असा होतो आम्ही तुमच्या 7-12ची जमीन आमची म्हणत नाहीत कधी. आमच्या नोंदी आहेत. त्याला तुमचा विरोधी कशामुळे पाहिजे?
आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत हे समजून घ्या. आणि उलट ओबीसी बांधवांनी एक म्हणलं पाहिजे, त्यांच्या जर सरकारी नोंदी असत्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. ही भूमिका गोरगरीब ओबीसीची असली पाहिजे. का भांडणं करायचे त्यांच्या ऐकून, आमचं आरक्षण आहे तुम्ही घेऊ नका. तुमचं नाही रे बाबा, आमच्या नोंदी आहेत. उलट तुम्ही म्हणायला पाहिजे त्यांच्या नोंदीला कशाला विरोध करता. भांडणं नाही होणार तर काय होणार. आपले ओबीसीचे नेते चुकीचं काम करायला लागले. आपले ओबीसीचे नेते त्यांचे आरक्षण असून त्यांची जमीन असून बळच द्या म्हणतात. मग भांडण नाही होणार तर काय. तुमच्या बांधावर येतो ओबीसीचे मी उद्या, तुमच्या 7-12 जिथं नावावर आहे तिथं, आणि मी म्हणतो ही जमीन माही आहे, तुम्ही दांडक्यान नाही हाणणार का मला. असं कसं होऊ शकतं. मग माझा मराठा कसा गप्प बसा नाही बसणार आम्ही गाव. तुम्ही फक्त समजून घ्या. ओबीसीचे गोरगरीब बांधवांना माझी विनंती, तुम्ही समजून घ्या की आमचा हक्काचं आहे ते आम्ही मिळवणार आहे. आणि आमचा 7-12 आहे. आमच्या वावरावर आमच्या बांधावर आम्ही कोणाला नाही येऊ द्या. कारण तुमच्या याच्यात येत नाही साहेब. एक लक्षात ठेवा ओबीसी बांधवांनो, तुम्हाला असून तुमचे नेते इतके करते तर आम्हाला नसून आम्ही किती करणार. मग आम्ही एवढंच म्हणणं आहे की नेते येते ते राजकारणी आहेत, त्या लोकांचं ऐकून आपल्या गावगाड्यात तेढ निर्माण नका होऊ देऊ. 13 जुलै नंतर आपली भूमिका काय असणार आहे? आता 13 जुलैपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांचा वरती विश्वास आहे. कारण ते माणूस वेगळे. शंभूराजे साहेब त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे. आम्ही तिथेही तेच म्हणलो होतो मुंबईत सुद्धा. तर त्यावेळेस सांगितलं होतं की आबकडं करायला तयार आहेत आम्ही. त्यावेळेस सगळे सचिव होते, मुंबईच्या हायकोर्टाचे सगळे वकील होते, महाराष्ट्रातले अभ्यासक पण होते. सगळ्यांना ठरवून हे केलेलं आहे. मी एकट्यानं निर्णय नाही केलेला. आणि बाहेर आल्यावर समाजालाही विचारलं होतं आम्ही. त्याच्यामुळं आमच्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे. हां, त्या बैठकीत शंभूराजे देसाई साहेब नव्हते हे खरं आहे, परंतु जे बैठकाला होते त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आम्ही तिथं 3 याच्यासाठीच वाजले होते की आम्हाला ती व्याख्याच मान्य नाही, मान्यच नाही. मग त्यांनी सांगितलं होतं ही आमची व्याख्या आहे, आम्ही तुमचीही घेतो, आणखीन 2-3 घेऊ, मग आपण हे पाडू, त्याचे टप्पे पाडल्यासारखे ब क ड अशा करू. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. आणि सगळ्यांना आमची व्याख्याशिवाय ही शंभूराजे देसाई साहेबांना आमचं इथंही आंतरवाली सांगणं होतं, तिथंही होतं, आणि 10 महिन्यापासून तेच सांगणं. सगळे सोयऱ्यांची व्याख्या आमची असले घेतल्याशिवाय आम्हाला ती अंमलबजावणी मान्य नाही. तुम्ही जर तशीच केली ती मान्य नाही आम्हाला. पुढचा निर्णय 13 तारखेच्या नंतर मराठी घेऊ. मराठ्यांची फसवणूक केली आम्ही झटका दाखवू. काय दाखवायचं ती आधीच बोलून काय उपयोग नाही. कारण शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास आहे. आम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतही सांगितलं होतं शंभूराजे साहेबांना. त्यावेळेस ते म्हणले होते तेही घेतो. आणि त्याच्या पुढचं सांगतो, ज्यावेळेस उदय सामंत साहेब मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 2-3 दिवसाच्या आतच टीम हैदराबादला जाणार. मला 13 तारखेच्या आत माझ्या समाजाला गॅजेट पाहिजे सांगितलं होतं. त्यांनी ते मान्य केलं मीडियासमोर आहे. कारण आमच्या सरकारी नोंदी आहेत. आणि याच्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणानं सांगतो, सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं तर घेणारच आहे त्यांनी सांगितलं. पण याच्यापेक्षा प्रामाणिकपणानं सांगतो, सरकारनं आता ठाम होणं खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनं आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांनं ठाम होणं खूप गरजेचं आहे. होऊ द्या, थोडा व्हिडिओ मोठा होत असेल, पण त्याला पर्याय नाही. सविस्तर समाजापुढे गेल्याशिवाय पर्याय नाही, आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही गेल्याशिवाय पर्याय नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.